नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इंग्लिशचे छोटे सेंटेन्सेस पाहणार आहोत जे की आपल्या वापरामध्ये दररोजचे हे सेंटेन्सेस आहेत। आता पहिलंच वाक्य आहे लेट्स गो, जाऊया। चला आपण म्हणतो ना, हे चला रे आता, त्यालाच म्हणायचं लेट्स गो। फील ॲट होम, घरासारखे समज। आपण कोणीही मित्र वगैरे आला तर म्हणतो फील ॲट होम, रिलॅक्स। फील ॲट होम, घरासारखं समज। पुट इट, आपण कोणतीही वस्तू ठेव म्हणण्यासाठी वापरतो। पुट इट, ते ठेव। पुट इट, लुक अहेड, पुढे पहा। क्लासमध्ये विद्यार्थ्यांना म्हणतो लुक अहेड, लुक अहेड म्हणजे पुढे पहा। मूव अहेड, पुढे सरक। थोडंसं सरकण्यासाठी कधी कधी आपण हा शब्द वापरतो मूव अहेड, पुढे सरक। गो स्लोली, हळू जा। पडशील, लागेल, त्यावेळेस आपण मुलांना असं म्हणतो की गो स्लोली। टर्न ऑन द टॅप, पाण्याचा नळ बेसिनमध्ये चालू असेल ना, त्यावेळेस आपण मुलांना हे छोटेसे सेंटेन्सेस म्हणून दाखवू शकतो। टर्न ऑन द टॅप, नळ बंद कर। फॉरगिव्ह मी, मला क्षमा करा। फॉरगिव्ह मी, मला क्षमा करा। स्टँड इन द क्वीन, रांगेत बसा। कुठेही बसण्यापेक्षा रांगेत बसा। पुट आउट द फायर, आग विझवा। जिथे आग लागलेली आहे, सपोज आपली इथं आग लागलेली आहे ना, आपण म्हणतो पुट आउट द फायर, आग विझवा। प्लांट ट्रीज, झाडे लावा। प्लांट ट्रीज, झाडे लावा। असे आपण ही दररोजच्या वापरातील छोटेसे सेंटेन्सेस पाहिले। नेक्स्ट व्हिडिओमध्ये असेच आपण छोटे छोटे सेंटेन्सेस पाहणार आहोत। तोपर्यंत आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि मित्रांनाही शेअर करा। थँक्यू।